राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी अकाली निधनानंतर त्यांची जागा कोण घेणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळालाय. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून मराठवाड्याची लेक आणि बारामती अर्थातच पश्चिम महाराष्ट्राची सून दिवंगत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार यांनी शपथ घेतली. राजकारणाआधी समाजकार्यात त्यांनी आपली स्वतंत्र आणि सक्षम अशी ओळख तयार केली आहे. पर्यावरण क्षेत्रातही त्यांची कामगिरी लक्षणीय राहिली आहे. याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार कोण आहेत, त्यांचं राजकारणाविषयी काय मत आहे आणि नेमकं सुनेत्रा पवार यांची पार्श्वभूमी नेमकी काय, आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. सुनेत्रा अजित पवार यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1963 ला धाराशिव अर्थातच तेव्हाच उस्मानाबादच्या तेर येथे झाला होता. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खासदार राहिल्या. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून 31 जानेवारी रोजी अर्थातच आज त्यांनी शपथ घेतली आहे. दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी म्हणून त्या ओळखल्या जातातच, मात्र त्यांना राजकीय वारसा हा त्यांच्या लग्नाआधीपासूनच लाभलाय. त्यांचे वडील बाजीराव पाटील हे धाराशिवच्या स्थानिक राजकारणात फार सक्रिय होते. त्याचबरोबर त्यांचे भाऊ पद्मसिंह पाटील हे माजी राज्यमंत्री आणि लोकसभेचे खासदार राहिले. याच पद्मसिंह पाटलांचे पुत्र म्हणजे राणा जगजितसिंह पाटील हे त्यांचे भाचे आहेत, जे सध्या आमदारही आहेत. असा धाराशिवच्या राजकारणावर प्रगल्भ पकड राहिलेल्या परिवारातून त्या येतात. मात्र त्यांना सक्रिय राजकारणात आणलं ते त्यांचे पती अर्थातच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी. महाराष्ट्रात अजित पवारांचे समर्थक त्यांना दादा म्हणत, तर सुनेत्रा पवार यांना लोक प्रेमानं वहिनी म्हणून संबोधतात. 1985 मध्ये त्यांचा अजित पवारांशी विवाह झाला. या विवाहानंतर त्या पवार कुटुंबात आल्या सून म्हणून. 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सुनेत्रा पवार यांचा जन्म ऑक्टोबर 1963 चा आहे. त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या SB कॉलेजमधून BCom ची पदवी मिळवली. त्यांनी शेती, उद्योग आणि सामाजिक कार्यात मोठं योगदान दिलंय. बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क या एका मोठ्या औद्योगिक उपक्रमाचंही त्यांनी नेतृत्व केलंय. सुनेत्रा पवार या बारामतीतल्या 25,000हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त देखील आहेत. 2010 मध्ये त्यांनी पर्यावरणाच्या रक्षणाच्या दृष्टीनं एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाची स्थापना केली आणि त्याद्वारे काटेवाडी गावाचं देशातील पहिलं इको व्हिलेज असं रूपांतर करून दाखवलं. 2024 मध्ये सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत पहिल्यांदाच सक्रिय राजकारणात प्रवेश केला. त्यांचा सामना अजित पवारांची बहीण सुप्रिया सुळे यांच्याशी झाला आणि या निवडणुकीत सुनेत्रा यांचा 1.5 लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला. काही महिन्यानंतर त्यांचे पती अजित पवार यांनी इतर अनेक उमेदवारांना मागे टाकत त्यांना राज्यसभेवर निवडून आणलं. सुनेत्रा पवार या 62 वर्षांच्या आहेत आणि आता अजितदादांच्या अचानक झालेल्या निधनानंतर त्या महत्वाची जबाबदारी पार पडणार आहेत. अजित पवारांच्या जाण्यानं रिक्त झालेल्या विधिमंडळातील पक्षाच्या गटनेत्या आणि राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्या आता काम पाहणार आहेत. सुनेत्रा यांच्यावर जबाबदारी कोणाची असणार आहे, तर पक्षाचे कार्यकर्ते, अजित पवारांचे चाहते, त्याचबरोबर त्यांचे 2 मुलं जय आणि पार्थ आणि अजित पवारांच्या आई आशाताई पवार. याच पवार कुटुंबाची जबाबदारी आता त्यांना सांभाळावी लागणार आहेत. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणूनही त्या जबाबदारी सांभाळणार आहेत. घर, पक्ष या सर्व गोष्टी अजित पवारांच्या जाण्यानंतर एकट्या महिलेला सांभाळाव्या लागणार आहेत. आता सुनेत्रा पवार नेमकी राजकारणात काय कामगिरी करून दाखवतात हे येणाऱ्या काळात आपल्याला समजेलच. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लेट्स अप मराठी.